हाय फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये। तर आता 6:45 वाजलेत आणि संध्याकाळचा ब्लॉग असणार आहे आपला। आज सोमवार आहे, पूजा वगैरे झाली आहे, सगळं स्वयंपाक बाकी आहे। नाश्ता दिला ह्या दोघांना, तर आज बनवली मॅगी ह्या दोघांसाठी आणि बाबूला खायची होती म्हणून माझ्यासाठी चहा बनवलाय। आणि चहा चपाती खाते मी कारण भूकच लागली, दुपारी व्यवस्थित जेवण नाही झालं, ह्याला सोडायला जायचं होतं त्याच्यामुळं तिथून आल्यानंतर जेवायला बसले आणि काकींच्यात फ्रीज घेतला, तर तिकडं ते कोण नव्हतं त्यामुळं मग मला जायला लागलं। तर नवीन फ्रीज घेतला, बघितला बाबू फ्रीज काकींचा, त्यामुळं मग काय झालं सगळं जेवणाचं हेच झालं माझं। ते आता भूक लागली, अजून स्वयंपाक करायचा आहे, सोमवार आता हे येतीलच, तोपर्यंत पटपट स्वयंपाक करायचा आहे। आणि आज आहे देवदिवाळी, माझ्या लक्षातच नव्हतं देवदिवाळी, काल एवढं लक्षात म्हणजे की उद्या देवदिवाळी, उद्या देवदिवाळी, सोमवारी देवदिवाळी, आणि आजच नेमक्यात लक्षात नाही देवदिवाळी येते आणि यांची एंट्री झाली बघा देवदिवाळी तर ह्यांचा आजचा लुक बघा एकदम भारी आहे। चहा वगैरे पिला आणि हे लवकर आलेले, ह्यांना वाटलं होतं थोडंफार तरी जेवण झालं असेल, पण काहीच जेवण माझं झालं नव्हतं, फक्त मी भात ठेवलेला आणि चहाच प्यायला घेतलेला, लेट झालेला तरी पण मग मेथीची भाजी वगैरे निवडून ठेवलेली, मग पटकन पीठ वगैरे मळलं, भात झालेला आणि मेथीची भाजी करून घेतली। आणि इथे मला बनवायचं होतं घाटी शेवचं कालवण, कारण आज भाजीला काहीच नव्हतं, तर जास्त करून सोमवारचं मी तेच बनवते, घाटी शेवचं कालवण किंवा मग वालाचं धिरडं किंवा मग आपला कढी पकोडा बोलतो ना ते, हे ठरलेलं आहे। पनीरची भाजी व्यवस्थित मला जमत नाही, त्याच्यामुळं मी काही पनीर बनवायच्या भानगडीत पडत नाही, आणि कालच पाहुणे आलेली त्यांनाच पनीर बनवलेलं, त्याच्यामुळे मग आज पनीर पण नाही, मी म्हटलं शेवचीच भाजी करूया। आता मी कशी बनवते ते तुम्हाला दाखवते। तर मसाला आपला नेहमीचाच, कांदा भाजायचा, टोमॅटो, लसूण, खोबरं, थोडंसं कोथिंबीर, अद्रकचा, ते सगळं भाजून घेतलं आहे। आणि या कढईमध्ये मी मेथीची भाजी बनवलेली, तर त्याच कढईमध्ये आता कालवण करणार आहे। काय झालेलं, टाकीतलं पाणी संपलेलं आणि भरपूर भांडी माझी साचलेली घासायची, चहाची होती, तिघांचे 8 डब्बे होते आणि भरपूर काय काय साचलेली, आत्तापर्यंत स्वयंपाक काय काय केलेली त्याची पण भांडी होती। आणि पाणीच नव्हतं, येत पण नव्हतं मेन लाईनला पाणी, 8:30ला पाणी येतं, त्याच्यामुळे मग म्हटलं स्वयंपाक करून घ्यावा। आणि मग ती कढईत भाजीच्याच ह्याच्यामध्ये मी कालवण केलं, तर त्याच्यामध्येच जो काय आपली लाल मिरची पावडर आहे आणि जी काय चटणी टाकणार आहे ती पण मसाल्यातच टाकली, त्याच्यातच टाकायची आणि सगळंच मसाला बारीक करून घ्यायचा मिक्सरला। छान लागतं कालवण हे, आता मी या पद्धतीने करते, प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते। तर मटण मसालासुद्धा थोडासा टाकला ना तरी छान होतं, पण मी नव्हता टाकला। तर मला भरपूर जण म्हणतात की तुझी कुठे एवढी तब्येत आहे, स्लिम ड्रीम चांगली असन हेन, तर आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल थोडंफार की बघा, म्हणजे तब्येत तर नाही म्हणू शकत, पण पोटच पुढं आलं आहे, त्यामुळे मी सारखी एक्सरसाइज किंवा व्यायाम करत असते। आणि तो व्हिडिओ मी टाकला की सगळे म्हणतात की तुला काय गरज आहे एक्सरसाइजची, तुझी तब्येत आहे अशी आहे, तुझी तब्येत अशी आहे, पण ते समोर बघणाऱ्यालाच कळतं की म्हणजे। आणि झालं असं की यांना लागलेली भूक, आणि मग मी चहा नेमकाच केलेला, तर थोडासा चहा त्यांना दिला, आणि तरी पण हे म्हणले अजून काहीतरी दे, आणि उपवासाचं काहीच नव्हतं घरात, फ्रूट्स वगैरे काहीच नव्हतं। नंतर एक ऑरेंज होतं ते दिलं, तर ते म्हणले एवढ्याने काय होणार। परत मग चिक्की आणलेली राजगिऱ्याची ती होती थोडीशी, मग ती दिली, त्याच्यातली पण अर्ध्यानं खाल्लं, तर मग काय यांची भूक भागलीच नाही। मग म्हटलं पटकन स्वयंपाक करावा, तरी 1 तासामध्ये मी स्वयंपाक उरकला, फक्त भांडी वगैरेच घासायला म्हणजे पाणी नव्हतं त्याच्यामुळे वेळ गेला। आणि मेन पॉईंट, आदिराजन आराध्या असते बाहेर, म्हणजे खेळायला जातात आणि त्यांचं चालू असतं की हे ना मारलं, त्यांना हे केलं, आणि मम्मी मम्मी सारखे आवाज देत बसतात, त्याच्यामुळं मग माझा जास्त वेळ जातो, आत बाहेर करावं लागतं। आदिराजचं सारखंच वरडत असतो, काय दिसलं की हे आलंय मम्मी, ते घे, पैसे दे, त्याचं सारखं चालूच असतं। तर इथे बघा शेवची भाजी मी बनवायला घेतली, तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची, आणि जो काय आपण मसाला केलाय ना तो टाकायचा, तो चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर आता तुमच्या ह्याच्याप्रमाणे करू शकता, माझं जरा जास्तच झालं कालवण, मला अंदाजच कळत नाही, आणि मग ते सकाळच्याला राहतं ते मलाच खावं लागतं।
तर जाऊ द्या, मसाला थोडा जास्तच झाला आणि त्याच्यामुळं कालवण पण जास्त झालं. आणि कसं जास्त घट्ट पण करून हे जमत नाही, आपण त्याच्यामध्ये नंतर शेव टाकतो आणि थोडं ते थंड झाल्यानंतर घट्टच होतं. त्याच्यामुळे मग नॉर्मल असं हेच ठेवावं लागतं, जास्त घट्ट पण नाही. तर मसाला थोडा जास्त झाल्यामुळे मग मी पाणी पण वाढवलं. मग सकाळच्याला मला होऊन जातं हे कालवण. तर चांगला मसाला तेलामध्ये भाजायचा आहे आपल्याला, एकदम बारीक गॅसवर तेल सुटेपर्यंत अगदी 2-4 मिनटं बारीक गॅसवर चांगला भाजून घ्यायचा, जरी आपण अगोदर भाजून घेतलं असलं तरी. आणि गरम पाणी आपल्याला ओतायचं. तर मग मी आता इथे मिक्सरचं भांडं ते हे करून तेच पाणी ठेवणार आहे गरम करायला आणि तेच आपल्याला कालवणात ओतायचं आहे. तर इथे हळदच मी विसरले टाकायची. माझी प्रत्येक भाजीत हळद असते, मला सवयच लागली, मग थोडी तरी टाकतच असते. मग हळद टाकली आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि परत एकदा चांगला मसाला हलवून घेतला. जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत बारीक गॅसवर चांगला मसाला भाजायचा आणि त्याच्यानंतर मग गरम पाणी टाकायचं आहे. बाकी आपल्याला काहीच टाकायचं नाही. तुम्ही धनेपूड, जिरेपूड तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. मी काही टाकलेली नाही आहे, कारण मलाच कंटाळा येतो ते सगळं काढा टाका, त्यामुळं मी आपली साधच करते. आणि मला गॅस खराब झाला ना की म्हणजे हेच नाही होत. भाकरीनं तर जास्तच खराब होतो, चपातीनं तर एवढा गॅस खराब नाही होत. मग मी असंच करतच जरा पुसून घेत असते, कारण आता मला बनवायची लगेच चपाती. आणि झालं असं, मी चपाती बनवल्या आधी 2-4 बनवल्या असतील आणि नंतर म्हटलं व्हिडिओ स्टार्ट केला. तर पहिल्या ज्या केल्या ना चपात्या सगळ्या फुगल्या, टम्म अगदी फुगल्या होत्या. तर म्हटलं आता व्हिडिओ करावा चालू चपातीचा. तर लगेच चपात्यांना काय झालं काय माहिती, एकसुद्धा चपाती फुगली नाही. म्हटलं तुम्हाला दाखवावं फुगलेली चपाती, पण ते काय झालंच नाही. व्हिडिओ स्टार्ट केला की एकसुद्धा चपाती फुगली नाही. काय झालं काय माहिती. तर ऑरेंज आणलेले त्याच्या साली मग मी इथं खिडकीवर ठेवलेत, कारण सुकवायला जागाच नाही आहे कुठं ठेवायला उन्हात वगैरे. त्यामुळे मग आता खिडकीवरच इथे ठेवले. आराध्याची खेळणी वगैरे इथं आहेत थोडंफार. तर थोडंफार तुम्हाला पसारा दिसेल. पसारा म्हणजे बेसिंगमध्ये तर भांडी आहेतच पाणी नसल्यामुळं. आणि जे मी तेल करते माझ्या केसांना लावण्यासाठी त्याचा एक डब्बा आहे आणि हँडवॉश आहे, बाकी नाही जास्त काय. पाणी. तर बरोबर 8:30ला पाणी आलं. मला माहीत होतं 8:30ला पाणी येतं आणि ह्यांना हातपाय धुवायला पण पाणी नव्हतं, त्याच्यामुळे हे ऑफिसवरून येऊन तसंच बसलेलं. नंतर 8:30ला पाणी आल्यानंतर त्यांनी हातपाय धुतले आणि मग जेवायला घेतलं आम्ही. 1 तासात होऊन जातो स्वयंपाक कंटिन्यू असं केलं तर. पण ह्या दोघांनी जर दमवलं ना, इकडे बाहेर आणि आतबाहेर झालं ना, मग वेळ लागतो. मग मला पण कंटाळा येतो, आतबाहेर नाचून पाय पण दुखतात. तर बघा अशी शेवचं कालवण गरम गरम घ्यायचं आणि जेवायला घेईल तेव्हाच त्याच्यामध्ये शेव टाकायचे आणि लगेच जेवायचं. अगोदरच टाकली ना की त्याचं पूर्ण घट्ट गोळा बनतो, चांगलं लागत नाही. तर जेवण वगैरे केलं. आदिराज आराध्या कॅरम खेळत बसलेले आणि मी भांडी पण उचलली नव्हती आणि हा पिक्चर लावलेला. मी किती वेळा बघितले ना तरी मला हा पिक्चर खूप आवडतो आणि याच्यातली गाणी तर 1 नंबर. मी सारखे ऐकत असते आणि नेमकं गाणं लागलेलं त्याच्यामुळं मी बघतच बसले. त्याच्यानंतर सचिनचा बर्थडे होता, त्याच्यामुळे बोलवलं होतं काकींनी. मग वरती गेलो 10-10:30 वाजता आणि फ्रीज पण त्यांनी आणलेला. पण मी पूजेसाठी नव्हते गेले, पण बर्थडेसाठी जावंच लागलं. तर बड्डे वगैरे झाला, केक वगैरे खाल्ला आणि हे काय आले नव्हते बड्डेला, हे घरीच होते. तर सारखे फोन करत होते झाला की नाही बड्डे, कधी येत आहे, कारण यांना झोपायचं असतं लवकर, सकाळी जिमला उठायचं असतं. मग झोप होत नाही त्यांची, मग जिमला जात नाहीत. त्यामुळं त्यांचं ठरलं होतं की लवकर ये घरी आणि आम्ही इथे सगळेजण गप्पा मारत बसलो. त्याच्यानंतर आईस्क्रीमची पण पार्टी झाली, त्यामुळे खूप लेट झाला आणि 11:30 वाजले मला घरी जायला. आणि हे ओरडत होते किती वेळ झाला, मला सकाळी लवकर उठायचं असतं. तर झालं असं की काकींनी फ्रीज पुजायला पण बोलवलेलं, पण मी गेले नाही, स्वयंपाक करत होते. त्यामुळं त्यांनी बड्डेसाठी 2-3 वेळा त्यांनी कॉल केला, त्याच्यामुळं मग मला जावं लागलं. तर असा होता छोटासा व्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय.